नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, तुकाराम महाराजांनी म्हटलंय, वृक्षवल्ली आम्हा सोयरे. खरंच वृक्षच आहेत की जे आपली अगदी सख्याप्रमाणे काळजी घेतात. ते आहेत म्हणून मानवाचं पृथ्वी तलावर अस्तित्व आहे हे आपण मान्यच करायला हवं. पर्यावरणाचा समतोल राखण्यामध्ये पृथ्वी तलावरच्या वृक्षांचा फार मोठा सहभाग आहे असं म्हणायला हरकत नाही. याच आशयाची एक पोस्ट वाचनात आली. आजच्या आनंदी कट्ट्यावर ती तुम्हा सगळ्यांशी शेअर करते. ऐकूया. स्कंद पुराणामध्ये एक अद्भुत श्लोक आहे. तो श्लोक असा आहे, अश्वत्थमेकम पिचुमंदमेकम न्यग्रोधमेकम दशचिंचिणाकान कपित्थ बिल्व मलकत्रयच्च पंचाम्रमुत्वा नरकन्न पश्येत. या श्लोकामध्ये अश्वत्थ म्हणजे पिंपळ, पिचुमंद म्हणजे कडुनिंब, न्यग्रोध म्हणजे वटवृक्ष, चिंचिणी म्हणजे चिंच, कपित्थ म्हणजे कवट, बिल्व म्हणजे बेल, आमलका म्हणजे आवळा, आम्र म्हणजे आंबा आणि उपती म्हणजे झाड लावणं. जो कोणी या झाडाची लागवड करेल, त्याची निगा राखेल, त्याला नरकाचं दर्शन होत नाही असं म्हटलंय. आता हे न अनुसरल्यामुळे काय होतंय, आपल्याला दुष्काळाच्या रूपात नरकाचं दर्शन घडतंय. म्हणून अजूनही वेळ गेलेली नाही. आता तरी आपण आपल्या चुका सुधारूया. गुलमोहर, निलगिरी, सुभाबूळ ही जी झाडं आहेत ना, ती आपल्या देशातल्या पर्यावरणाला घातक आहेत. म्हणूनच पाश्चात्यांचं हे अंधानुकरण आपण बंद करायला हवं. वड, पिंपळ, आंबा, चिंच ही झाडं लावून आपल्या पुढच्या पिढीला निरोगी बनवायचा प्रयत्न करूया आणि त्यांना एक सुजलाम सुफलाम पर्यावरण द्यायचा प्रयत्न करूया. वड, पिंपळ, लिंब ही झाडं लावणं बंद झालं आहे हे खरं दुष्काळाचं कारण आहे. हे आपल्याला ऐकून विचित्र वाटेल, पण सत्य हेच आहे. आता पिंपळ वृक्ष जवळजवळ 100% कार्बन डायऑक्साईड शोषून घेतो, वड 80% घेतो आणि निंब 75%. ही झाडं परिसराला थंड हवामान तर देताच, पण त्याचबरोबर ऑक्सिजन देऊन नैसर्गिक वातावरण ताजंतवानं करायचा प्रयत्न करतात. आपणच खरं तर ही झाडं लावायचं टाळतोय. युकलिप्टस म्हणजे निलगिरीची झाडं लावायला आपण सुरुवात केली. हे झाड खूप पटकन वाढतं. दलदलीची जमीन कोरडी करण्यासाठी हे झाड लावलं जातं. त्यामुळं जमीन जलविहीन होते. गेल्या 40 वर्षांपासून हे वृक्ष जवळजवळ सगळ्या महामार्गांवर दुतर्फा लावले गेलेत. त्यामुळं नैसर्गिक ताजेतवानं न राहता उष्णता वाढून पाण्याची वाफ होते. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. पिंपळाला झाडांचा राजा म्हणतात. त्याच्या स्तुतीमध्ये एक श्लोक आहे, मुले ब्रह्मा त्वचा विष्णू शाखा शंकरमेवच पत्रे पत्रे सर्व देवयाम वृक्षो राज्ञो नमोस्तुते. याचा अर्थ ज्याच्या मुळात ब्रह्मा आहे, त्वचेवर विष्णू आहे आणि शाखांवर शंकर आहे आणि ज्याच्या प्रत्येक पत्रापत्रावर प्रत्येक पानापानावर सगळ्या देवांचा वास आहे, अशा या वृक्षांच्या राजाला माझा नमस्कार असो. येत्या काही वर्षात प्रत्येक 500 मीटरवर एक एक पिंपळ आणि वडाचं झाड लावलं ना, तर खरोखरच आपला भारत देश प्रदूषण मुक्त होईल. या जीवन वृक्षांची लागवड आपण जास्तीत जास्त करायला हवी. मंडळी, आपण जर सगळ्यांनी एकत्रितपणे हा प्रयत्न केला ना, तर नक्कीच आपण आपल्या देशातला हा पर्यावरणाचा प्रश्न सोडवू शकू आणि भारताला नैसर्गिक आपत्तीतून वाचवू शकू. मग आता पावसाळा सुरू आहे. या ऋतूचा आपण या वृक्ष लागवडीसाठी नक्कीच उपयोग करून घेऊया आणि जास्तीत जास्त या जीवन वृक्षांची लागवड करूया. काय पटतंय ना? तर श्रोते हो, आजचा हा विचार तुम्हाला कसा वाटला याविषयी आम्हाला आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा. त्याचबरोबर रेडिओ जयंतनं चतुरस्त्र हा पॉडकास्ट सुरू केलेला आहे आणि या पॉडकास्टमध्ये प्राध्यापक, लेखक, कवी, नाटककार श्री रमेश कोटस्थाने यांच्याशी साधलेला दिलखुलास संवाद आपण बघणार आहात. या संवादाचे दोन्ही भाग आपण आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत, तेव्हा हे दोन्ही भाग जरूर बघा. ते तुम्हाला कसे वाटले याविषयीच्या प्रतिक्रिया नक्कीच आमच्या कमेंट बॉक्समध्ये लिहा. त्याचबरोबर श्री रमेश कोटस्थाने लिखित खुळा पाऊस या पुस्तकाचं अभिवाचन आपल्याला रेडिओ जयंतवर ऐकायला तर मिळेलच, पण त्याबरोबरच
पूज्य साने गुरुजी लिखित श्यामची आई, पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे लिखित राजा शिवछत्रपती या पुस्तकाचे दोन्हीही खंड, प्राध्यापक यशवंत पाठक लिखित मातीचं देणं, डॉक्टर शुभा साठे लिखित त्या तिघी, नर्मदा परिक्रमेच्या स्वानुभवांवर आधारित प्रभू पाठक लिखित बिल्वपत्र या दर्जेदार पुस्तकांचं अभिवाचनही आपण जरूर ऐका. आणि ते आपल्याला कसं वाटलं याविषयीच्या आपल्या प्रतिक्रिया आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि हो, रेडिओ जयंत हे यूट्यूब चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. याचं सबस्क्रिप्शन फ्री आहे.